नमस्कार प्रेक्षकांनो, शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे। या वर्षीचा अर्थसंकल्प महाराष्ट्र शासनाने काही दिवसापूर्वी सादर केला। ज्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातील जनतेसाठी वेगवेगळ्या योजनांचा खूप मोठ्या प्रमाणात अंमल करण्यात आला। त्यापैकीच एक म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। या योजनेचा लाभ कोणकोणते कुटुंब घेऊ शकते, या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे आणि या योजनेचा लाभ कधीपासून आणि कशा स्वरूपाचा असणार आहे, आज आपण सविस्तर पाहणार आहोत। चला तर मग पाहूया मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना कशा पद्धतीची असणार आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही एक अशी कल्याणकारी योजना आहे ज्या योजनेमधून महाराष्ट्रातील तमाम महिलांना किचनमध्ये साथ मिळणार आहे। गॅसचे आज रोजी वाढलेले भाव आज आपल्या समोरचं खूप मोठं संकट आहे आणि ते संकट काही प्रमाणात कमी करण्याचा शासनाने प्रयत्न केला आहे। मग या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला 3 सिलेंडर प्रति वर्षाला फ्रीमध्ये देण्यात येणार आहेत। या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते कुटुंब पात्र असणार आहे हा विषय खूप महत्त्वाचा आहे। ज्या कुटुंबाकडे केशरी आणि पिवळे रेशन कार्ड आहे तेच कुटुंब या योजनेसाठी पात्र ठरणार आहे। ज्यांच्याकडे पांढऱ्या कलरचं रेशन कार्ड आहे ते कुटुंब याला पात्र राहणार नाही, याची आपल्याला नोंद घ्यायची आहे। पुन्हा डबल सांगतोय, पिवळं आणि केशरी या 2 रंगाचे ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहेत तेच कुटुंब या योजनेसाठी पात्र आहेत। ज्यांच्याकडे पांढरं रेशन कार्ड आहे ते कुटुंब याला पात्र राहणार नाही। आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की हे 3 सिलेंडर घेताना मुक्त किंवा फ्री म्हणजे कसे? तुम्ही ज्या भावात तुमचे सिलेंडर खरेदी करता त्याच भावात तुम्हाला हे सिलेंडर खरेदी करायचे। जेव्हा तुम्ही या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी तुम्ही फॉर्म भरताल आणि तुम्ही त्यासाठी पात्र ठराल, त्यानुसार त्या 3 सिलेंडरचे पैसे किंवा सबसिडी तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे। तत्पूर्वी तुम्हाला ते सिलेंडर स्वतःचे पैसे देऊन खरेदी करायचे, त्यानंतर मग तुम्हाला ती सबसिडी तुमच्या खात्यावर पडणार आहे। या योजनेमधील पुढचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे। तो मुद्दा असा आहे की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही प्रत्येक गॅस कनेक्शनवर लागू असणार आहे का? तर बिलकुल नाही, हे समजून घ्या। प्रत्येक गॅस कनेक्शनवर ही योजना लागू असणार नाही। मग ती योजना प्रत्येक कुटुंबाला लागू असणार आहे। मग तुम्ही म्हणाल कुटुंब कसं गृहीत धरणार? तर कुटुंब अशा पद्धतीत शासन गृहीत धरेल की गृहीत धरा, तुमच्याकडं पिवळं किंवा केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे आणि त्यावर तुमच्या घरातील 10 व्यक्तींची नावं आहेत, तर त्या 10 व्यक्तींचं एक कुटुंब अशा पद्धतीत गृहीत धरणार आणि त्या एक कुटुंबाला ही योजना लागू पडणार आहे। त्यामुळं रेशन कार्डवरील 10 व्यक्तीमध्ये जर तुमच्या घरात 2 कनेक्शन असतील तर त्याला एकच कुटुंब गृहीत धरलं जाईल, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। फरक लक्षात आला तुमच्या? एका रेशन कार्डवर 10 व्यक्ती आहेत आणि त्या 10 व्यक्तीमध्ये 2 गॅस कनेक्शन आहेत, तर तुम्हाला 2 वेळेस ही योजना लागू होणार नाही। तर रेशन कार्डवर असलेल्या 10 व्यक्तीचं एकच कुटुंब गृहीत धरलं जाईल आणि त्या कुटुंबाला ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लागू होईल, याची आपल्याला नोंद घ्यावी लागेल। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी कोणते कुटुंब पात्र असणार आहेत आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते निकष लावण्यात आले होते प्राथमिक स्वरूपात, ते आपण आज पाहिले। या योजनेचा फॉर्म कधीपासून भरायला सुरुवात होणार आहे, त्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची गरज लागणार आहे आणि त्यामध्ये आणखीन कोणकोणते निकष येतात त्याबद्दलचा GR किंवा सर्क्युलर महाराष्ट्र शासनाने अद्यापपर्यंत प्रकाशित केलेलं नाही। तो GR जसाच प्रकाशित होईल त्या संदर्भात आपण एक व्हिडिओ बनवून त्याबद्दलचे बारीक निरीक्षण करून तुमच्यापर्यंत पोहोच करणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये कोणकोणते कुटुंब यासाठी पात्र असणार आहेत, त्यासाठी कोणते रेशन कार्ड आवश्यक लागणार आहे आणि या सबसिडीचा निकष कसा असणार आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे। आपण वाट पाहूया, जसाच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा पुढील GR किंवा नोटिफिकेशन येईल तात्काळ आपण या विषयीचा व्हिडिओ बनवूया आणि तुमच्यापर्यंत कमीत कमी वेळेत पोहोचवण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला फॉर्म लवकर भरता येईल आणि या योजनेसाठी पात्र ठरता येईल।
या अर्थसंकल्पात वेगवेगळ्या योजना तुमच्यापर्यंत शासनाने पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे आणि आम्ही त्या अगदी सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्याकडून काही गोष्टी राहत असतील, आमच्याकडून काही सांगण्याचं चुकून राहत असेल तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगायला विसरू नका, कारण आम्ही तुमच्या सूचनेचं पालन करून पुढील व्हिडिओमध्ये आम्ही बदल करण्याचा नक्की प्रयत्न करू. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल असं गृहीत धरतो आणि इथंच थांबतो. आपली एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवते, म्हणून एक लाईक नक्की करा आणि हो, व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.